उपमुख्यमंत्री पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार आज पिंपरी चिंचवड दौऱ्यावर आहे। आपण पाहू शकतो की पिंपरी चिंचवडमधील नागरिकांच्या समस्या ज्या आहेत त्या जाणून घेण्यासाठी या ठिकाणी जनसंवादाचा कार्यक्रम जो आहे तो या ठिकाणी ठेवलेला आपल्याला पाहायला मिळतो। यामध्ये आपण पाहिलं तर प्रशासनाचे सर्व वरिष्ठ अधिकारी असतील किंवा संबंधित प्रशासनाचे जे अधिकारी आहेत ते देखील या ठिकाणी आलेले आपल्याला एकूणच पाहायला मिळत आहे। आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची निवडणूक जी आहे ती जिंकण्यासाठी या ठिकाणी राष्ट्रवादीकडून जे आहे ते अशा प्रकारे जनसंवाद चा कार्यक्रम जो आहे तो या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे। आपण पाहू शकतो की नागरिकांनी देखील या कार्यक्रमाला जे आहे तो मोठा प्रतिसाद या ठिकाणी दिलेला आपल्याला पाहायला मिळतो। आपण पाहिलं तर यामध्ये मालमत्ता कर असेल, बांधकाम परवानगी, घनकचरा असे अनेक समस्या ज्या आहेत त्या नागरिकांनी या ठिकाणी नोंदवलेल्या आहेत। त्याच समस्यांचं सोडवण्यासाठी जे आहे ते या ठिकाणी आता संपूर्ण प्रशासन या ठिकाणी आलेलं पाहायला मिळतं। त्यामध्ये आपण पाहिलं तर आता याच संपूर्ण प्रकारावर म्हणजे जनसंवादाच्या या कार्यक्रमामध्ये नेत्यांना काय वाटतं हेच आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। काय सांगाल आगामी महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या कार्यक्रमाचा काय फायदा होईल का? नाही, महापालिकेच्या निवडणुकीच्या निमित्तानं जनसंवाद या ठिकाणी घेतलेला आहे असं म्हणण्यात काही अर्थ नाहीये। कारण जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत, त्यांना राज्यातलं काम होतं आणि त्या कामाच्या माध्यमातून त्या ठिकाणी सातत्यानं त्यांचे राज्यामध्ये चांगले दौरे असायचे आणि हे दौरे त्या ठिकाणी असताना या परिसरातल्या गेली 3-3.5 वर्ष लोकप्रतिनिधी नव्हता। आता प्रशासन लागल्यामुळं त्या ठिकाणी सर्वसामान्यांची कामं त्या ठिकाणी होत नाही आणि सर्वसामान्य बाकी आमच्या सारख्या लोकांना भेटतात आणि त्या समस्याचं निवारण करा म्हणून सांगण्याचा सातत्याने पाठपुरावा करतात। तर प्रशासन त्या ठिकाणी कुठेतरी काम करत नाही हे दिसून आल्यानंतर आम्ही दादांना सांगितलं की एक तुम्ही असं जनसंवाद त्या ठिकाणी घ्या की सर्वसामान्य जनतेची त्या ठिकाणी मग महिला असतील, पुरुष असतील, ज्येष्ठ नागरिक असतील, दीन दलित यांची कामं त्या ठिकाणी सातत्याने राहिलेली आहेत। कारण गेली 4-5 महिने झाले सातत्याने सारखा पावसाळा मोठ्या प्रमाणात आहे आणि या शहरातले रस्ते, नाले, ओढे, खड्डे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आहे। आरोग्याची त्या ठिकाणी असणारी गैरसोय ही दुरुस्त केली जात नाही। त्या माध्यमातून त्या ठिकाणी सर्वसामान्यांची किती फार मोठी कामं नाही पण ती कामं त्या ठिकाणी झाली पाहिजे। पण सत्तेत तुम्ही देखील सहभागी आहात, अजितदादांना याची काय गरज आहे हे तुम्ही आयुक्तांना सांगू शकत नाहीत का? नाही, आयुक्तांना आम्ही जरी पाठपुरावा केला तरी त्या ठिकाणी काही आम्हाला सुद्धा मर्यादा आहेत। आम्ही या भागातल्या नेत्यांच्या माध्यमातून अजितदादांना ही कामं सांगत असतो कारण शेवटी कैलासवासी अण्णासाहेब मगर आणि त्यानंतरच्या याच्यामध्ये कैलासवासी रामकृष्ण मोरे सरांच्या नंतर अजितदादा खऱ्या अर्थाने या शहराला गती दिलेली आहे आणि त्यांना या गोष्टीची खडा माहिती असल्यामुळं सर्वसामान्यांची त्या ठिकाणी जी नाळ आहे ती कुठेतरी कमी जास्त त्या ठिकाणी होती, ती कमी पडली असं त्यांना वाटतं। म्हणून आम्ही सांगितलं दादा तुम्ही सर्वसामान्यांना भेटा, त्यांच्या अडचणी काय आहेत प्रत्यक्षात तुम्ही ऐकून घ्या आणि अधिकारी सर्व तुम्ही बाजूला बसवा, निर्णय त्यांचा ताबडतोब द्या। आपण पाहिलं तर सर्वसामान्यांची कामं होत नाही अशी ओरड या ठिकाणी। स्थानिक जे पुढारी आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे असतील किंवा अन्य आयुक्त जुमानत नाहीत का तुम्हाला? नाही, मुद्दा जुमानण्याचा नाहीये, मर्यादा पडतात शेवटी आणि नागरिकांच्या ज्या समस्या असतात त्या लोकप्रतिनिधीलाच माहीत असतात। प्रशासन हा अधिकारी म्हणूनच असतो, त्याला देखील त्याच्या मर्यादा असतात, तो त्याच्या सोयीनुसार त्यांच्या टाईमनुसार सगळ्या गोष्टी चाललेल्या असतात। ह्या गोष्टीला व्यापक स्वरूप बनण्याच्या दृष्टिकोनातून काहीतरी निर्णय अपेक्षित होता कारण का लोकप्रतिनिधी गेले 2.5-3 वर्ष नाहीये, त्यामुळे अनेक इतक्या समस्या साचलेल्या आहेत आणि आम्ही नाही म्हटलं तरी आम्हाला देखील मर्यादा पडतात। शेवटी पालकमंत्री म्हणजे जिल्ह्याचा तो मुख्यमंत्रीच असतो आणि त्या निमित्तानं का बघा आता ह्या ठिकाणी धर्मादायापासून तर तुमचे जेवढे फॅकल्टीज आहेत शासनाच्या संदर्भात एकाच छताखाली आणण्याचा आम्ही नाही करू शकत, ते क्षेत्राला शासकीय यंत्रणाच लागतो, पालकमंत्री अजितदादा सारखाच व्यक्ती लागतो, त्यामुळे या सगळ्या गोष्टी निश्चितपणे सुटल्या जातात। तुम्ही म्हणताय तुम्हाला मर्यादा आहेत, तुमचाच सत्तेतला पक्ष भाजप आहे, भाजपचे कार्यकर्ते येऊन कामं करून जातात, मग त्यांना मर्यादा नाहीत? नाही, कार्यकर्ता म्हणजे आम्हाला सुद्धा काम करतो ना आम्ही आमच्यापर्यंत शहर पातळीवर आमच्याकडे काही विशिष्ट परिसरातील लोक येणार किंवा आमच्या संबंधित लोक असतील किंवा ज्यांची ओळख असेल। इथं म्हणजे कसं की ज्याची ओळख नाही तो सुद्धा इथं हजर राहिलेला आहे, आमची पण कामं ऐकतात असं काय भाग नाही, परंतु त्याला सांगितलं ना की त्याला मर्यादित स्वरूप आहे। बाबा चिंचवडपुरतं आम्ही येणार किंवा पण आता हे काही ठिकाणी आमचे लोकप्रतिनिधी नाही आहेत, काही ठिकाणी आमदार नाही आहेत आमचे, त्या ह्या गोष्टीमुळं सर्वच परिसरातील लोकांना एकाच व्यासपीठावर न्याय मिळेल।
कुठेतरी महानगरपालिका आयुक्त असेल किंवा अन्य यंत्रणा असेल ते सामान्य नागरिकांना जुमानत नसल्याचं चित्र दिसतं. त्यामुळेच एवढी गर्दी याला पाहायला मिळते. आयुक्त कुठेतरी मनमानी कारभार करतात का? नागरिकांमध्ये एक विश्वास आहे दादांबद्दल. त्या विश्वासानं दादाकडे आलेले आहे. ज्या पद्धतीनं गेले अनेक वर्षापासून या शहराचा विकास करत असताना नागरिकांची प्रत्येक समस्या सोडवण्याचं काम दादांच्या माध्यमातून झालेलं आहे. आणि आज हा जनसंवाद परिवार या ठिकाणी आलेला आहे. दादांच्या माध्यमातून शासनाची सर्व लोक या ठिकाणी उपस्थित आहे. महापालिकेची लोक या ठिकाणी अधिकारी उपस्थित आहे. त्यामुळं कुठलाही नागरिक या शहरात आला त्यांनी त्याची समस्या सांगितली तर ती 100% दादा जागेवरती सोडवल्याशिवाय आयुक्त करत नाहीत. आयुक्त करतात, परंतु होईल ते जेवढी पाहिजे तेवढी कामं होत नाही नागरिकांची. कारण आपल्याला माहिती की 2-3 वर्षापासून प्रशासनाच्या माध्यमातून ही पिंपरी चिंचवड महानगरपालिका चालवली जाते. तेच महापौर, तेच स्टँडिंग कमिटी चेअरमन. त्यामुळं जी कामं रखडलेली आहेत ती कामं मार्गी लावण्याचं काम दादांच्या माध्यमातून होईल. पण फायदा जो आहे तो महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर याचा होईल दिसते. असेल चांगला फायदा होईल. कारण ज्या पडत्या काळामध्ये महापालिकेमध्ये ज्यावेळेस भाजपचे चांगलं वर्चस्व होतं त्या काळामध्ये सुद्धा राष्ट्रवादीचे 36 नगरसेवक आलेले आहेत. त्यामुळे आता जनसंवाद सभेमध्ये दादा स्वतः आले. जनतेशी कॉन्टॅक्ट केल्यामुळे निश्चितपणे चांगला फायदा राष्ट्रवादीला होईल. आपण पाहिलं तर या ठिकाणी संमिश्र अशा पदाधिकाऱ्यांच्या प्रतिक्रिया ज्या आहेत या त्यांनी पाहायला मिळतात. प्रशासन गेली काही वर्ष जे आहे ते प्रशासन राज या ठिकाणी सुरू असल्यामुळे नागरिकांची जी आहे ती कामं होत नसल्याची तक्रार देखील पदाधिकाऱ्यांनी करण्यात आली. तर काही पदाधिकाऱ्यांना महानगरपालिकेच्या अनुषंगाने याचा फायदा जो आहे तो होणार असल्याचं देखील पदाधिकाऱ्यांकडून सांगण्यात आलेलं आपल्याला एकूणच पाहायला मिळतं. त्यामुळेच आगामी महानगरपालिकेला या जनसंवाद कार्यक्रमाचा किती फायदा होईल हेच पाहणं आता महत्त्वाचं राहणार आहे. कॅमेरामन विकीसह मी रणजित जाधव, TV9 मराठी, पिंपरी चिंचवड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.